कृष्ण हरि विठ्ठल केशवा राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा कृष्ण हरि विठ्ठल केशवा राम 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 कृष्ण
राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा 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 राम कृष्ण राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा पुंडलीक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृति राघवे ख्याति केली शिळा शिखरे सागरी तारियेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमाना ढळे इहलोकी
सिंधुसी बांधिला से तुझेने अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापको सर्व जीवा तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागीतीये दिव्य लोकाशी नेली पुंडलीक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु आमुची कृपाळू तोहोसी माऊली विठ्ठले साऊली शरणागता प्रेमपानास्तनी सदा सर्व काळ दृष्टी हे निर्मळ अमृताची भुकतहान दुःख वाटवणे शेन अंतरीचा गुण जाणोनिया अशा तृष्णा माया चिंता दवडी दुरी ठावा महाकरी खेळावया तुका म्हणे लावी संताचा सांगात तेथे नपवे हात कळीकाळाचा प्रेमपानास्तनी सदा सर्व काळ दृष्टी हे निर्मळ अमृताची श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवंताची भक्तवत्सलता सांगतात असं म्हणा किंवा या अभंगातून तुकोबाराय भगवंताकडे मागणी करतात असं म्हणा. अभंग दोन्ही तऱ्हेने लावता येतो. मागणी परही आपल्याला हा अभंग लावता येईल किंवा भगवंताचं भक्त वात्सल्य प्रगट करणारा हा अभंग आहे असाही अभंगाचा अर्थ संगती लावणं सहज अशा प्रकारचं शक्य आहे. तुकोबाराय आज खूपच देवावर प्रसन्न आहेत. अगदीच खुश आहे तुकोबाराय. अगदी भगवत विषयक प्रेम तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये भरतीला आलेलं आहे. तुकोबारायांनी हात जोडलेले आहेत आणि भगवंताचं स्तवन करतायत. त्या स्तवनाच्या माध्यमातून भक्ताविषयीचं भगवंताचं वात्सल्य तुकोबारायाने प्रगट केलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा हे विठ्ठले, आमुची तू कृपाळू माऊली होसी. तू आमची आई आहेस. आई, माऊली शब्दाचा अर्थ आई अशा प्रकारचा, आणि तीही कृपाळू आई आहेस. आई आहेस आणि कृपाळू अशा प्रकारची आई आहेस. तसे भक्ताचे सगळेच संबंध देवाशी जोडलेले असतात. भक्त त्यालाच म्हणतात की ज्याने जगाचे संबंध तोडून देवाशी संबंध जोडलेले आहेत. ज्याचे जगाशी संबंध आहे तो खरा अजून भक्त झालेला नाही. भक्त हा ऐकांतिक असावा लागतो. भक्त हा अनन्य असावा लागतो. भक्त हा अव्यभिचारी असावा लागतो.
आणि अनन्य शब्दाची व्याख्या करत असताना नारद महर्षी म्हणतात अन्याश्रयाणाम त्यागः. अन्य आश्रयाचा ज्याने त्याग केलेला आहे तोच भक्त आहे. आश्रयाचे जे वेगवेगळे माध्यम आहेत, प्रकार आहेत, अवच्छेदक आहेत, त्यामध्ये संबंध हे एक अवच्छेदक आहे. आणि म्हणून भक्ताने ही सगळी संबंध, सगळी नाती संपवलेले असतात, नष्ट केलेले असतात, तोडलेले असतात. हेच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. संसाराविषयीचं जे प्रेम आहे त्या प्रेमाचा त्याग करावा लागतो. ते संबंध, ते धागे हे तोडावे लागतात, न हे तोडावेच लागतात जर भक्त बनायचं असेल तर. ज्याचा जगाशी संबंध आहे तो देवाचा भक्त नाही, तो जगाचा भक्त झाला. त्यांनी सगळे संबंध देवाशी जोडलेले आहेत. आता देवा वाचून ज्याला कोणी नाही, ज्ञानोबारांनी काय दृष्टांत दिलेला आहे पहा. गर्भघोळ उद्यमाते कोणाही नाही सर्व भावेशी उखिते जेने ओपिले मला चित्ते. गर्भघोळ आईच्या उदरामध्ये असणारा गर्भ, त्या गर्भाचे सगळे संबंध कोणाशी असतात? मातेशी असतात. त्याला बाकीचं काहीच माहिती नसतं. त्याच्या शरीराचं पोषण सुद्धा आईच्या पोषणातून त्याचं पोषण होत असतं. तसे सगळे संबंध तोडलेले आहेत आणि भगवंताशी जोडलेले आहेत. त्यामुळे मग भक्ताचा सगळा तोच असतो. विठ्ठल बाप माय चुलता भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तोच एक क्षुल्लके सखी सहोदरे. हे बाहेरचे संबंध तोपर्यंतच असतात जोपर्यंत त्याच्याशी ओळख होत नाही, त्याचा संबंध जोडला जात नाही. चंद्राचा प्रकाश आहे, चांदण्याचा प्रकाश आहे, ट्युबाचा प्रकाश आहे, लाईटीचा प्रकाश आहे, हे कुठपर्यंत आहेत? सूर्य उदयाला येत नाही. सूर्य उदयाला आला की बाकीचे सगळे प्रकाश आपोआप लोपले जातात. फक्त एका सूर्याचाच काय होतं मग? प्रकाश अशा प्रकारचा फैलावत असतो. तसा भगवंताशी संबंध जोडला, बाकीचे संबंध तोडले, किंबहुना बाकीचे संबंध तोडल्याशिवाय भगवंताशी संबंध जोडलाच जात नाही. कारण रस्सी तीच आहे ना. दुसरी रस्सी दुसरं गावच नाहीये. ज्या दाव्याने जगाशी संबंध जोडलेला आहे आपण, त्याच दाव्याने भगवंताशी जोडायचं आहे. पण हे सोडल्याशिवाय तिकडे कसं काय बांधता येईल? ते दोन्ही बांधू, दोन्ही नाही शक्य होत. एक मन तुझ्या अवघ्या भांडवला पाठीता ते तुला येईल कैसे. त्यामुळं भक्तांनी बाकीचे सगळे संबंध तोडून देवाशी संबंध जोडलेले असतात. त्यामुळं सर्वस्व भक्ताचा कोण आहे? परमात्मा आहे, देव आहे. पण मग सगळ्या संबंधामध्ये अतिशय मधुर संबंध हा आईचा असतो. दुःखाच्या वेळेला प्रसन्न आठवण जे होते ते कोणाचे होत असते? आईचे होत असते. पायाला एकदम खडा रतला, आई ग नाही का, बाबा रे असं नाही होत. आई, आईची आठवण होते. आईचं जीवनामध्ये फारच मोठं स्थान आहे. भाग्यवान आहे ज्यांना आईची सेवा करायला मिळते. करंटे आहेत ज्यांना आईची सेवा घडत नाही, घडलेली नाही. पांडुरंग सुद्धा इथं कमरेवर हात ठेवून जो उभा आहे तो कीर्तन करणारा करता नाही, आई वडिलांची सेवा करणाऱ्या करता आहे.
पुंडलिकरायाने जी साधना केली ती कीर्तनाची नाही केलेली, आई वडिलांच्या सेवेची. आराधिला पुंडलिके कोणत्या माध्यमातून? जननी पुजोनिया जनके, आई वडिलांच्या सेवे. पितृसेवा पुण्य लाधले निधान, या सेवेच्या पुण्याने हा ठेवा पुंडलिकरायांना सापडलेला आहे. आईची सेवा, आई वडिलांची सेवा खूपच श्रेष्ठ आहे. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे. सगळ्या तीर्थामध्ये श्रेष्ठ तीर्थ आई वडील अशा प्रकारचे. अरे आई वडिलाचे उपकार आपण कशानेच फेडू शकत नाही. वडिलाही पेक्षा तुलना केली तर आईचे. म्हणून संन्यास घेतल्यानंतर बापाने सुद्धा त्याच्या पाया पडायचं असतं, त्याने बापाच्या नाही पाया पडायचं. बरं, संन्यासाने देवालाही नमस्कार नाही करायचा. देवाने संन्यासाला नमस्कार करायचा. म्हणजे संन्यासी हा देवापेक्षाही काय मानला गेलेला आहे? श्रेष्ठ मानला गेलेला आहे. पण त्याने आईच्या मात्र पाया पडायचं. आचार्य नुसते पाया पडले नाही, आईची उत्तर क्रिया केली महाराज शंकराचार्याने. संन्यास घेतल्यानंतर, वास्तविक संन्यास घेतला त्यावेळेला विरगाहून केलेला असतो, काहीही त्या कुटुंबाचा त्याचा संबंध राहत नाहीये. सुतक सुद्धा पडत नाही. भाऊ मेला तरी संन्यासाला, किंवा संन्यासी मेला तरी घरच्याला सुतक नाही पडत. कारण त्याचा 13वा फेरावा सगळाच ते संन्यास घ्यायच्या वेळेला सगळे विधी उरकलेले असतात. पण तरीही आचार्याने, आईची इच्छा होती की तू मृत्यूच्या वेळेला माझ्या सन्निध राहावं. आचार्याने ते कबूल केलं आणि उत्तर क्रिया आईची अशा प्रकारची केली. तेव्हा आई ही जगात सर्वश्रेष्ठ आहे. आईपेक्षा मग कोणी श्रेष्ठ नाही. देव सुद्धा नाही. आईच देव आहे. आई वडीलच ज्यांना आई वडिलाविषयी ज्यांची एवढी पूज्य भावना आहे की आई वडीलच ज्यांना देव वाटतात, त्यांना वेगळा देव मानायची गरज बी नाही. मग आई वडिलांच्या सेवेमध्ये, आई वडिलांच्या संतुष्टीमध्ये देवाची संतुष्टी असते. आईचा संबंध हा अतिशय मधुर संबंध आहे. तुकोबाराय देवाला आई अशा प्रकारचं म्हणून मातृत्वाचा आपला संबंध जोडताय. देवा आमची तो आई आहेस आई. अनेक अभंगामध्ये तुकोबारायने पांडुरंगाला आई म्हणून हाक मारलेली आहे. धाव घाली आई आता पहाती सकाळी, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी. भक्ती प्रतिपाळे दिनव वत्सले, विठ्ठले कृपाळे होसी माये. येई ओ येई ओ येई धावनिया, विलंबका वाया लावेला कृपाळे. पांडुरंगे येई ओ पांडुरंगे, जीवाचे कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही. तेव्हा अशा प्रकारे आईचा संबंध अतिशय मधुर संबंध आहे. तुकोबाराय हा संबंध पुढं करून पांडुरंगाचं वर्णन करतायत. पांडुरंगाची करुणा अशा प्रकारची भक्तायत, आळवण करतायत की देवा आमची तो आई आहेस आई. आणि नुसतं करुणा धाकण्याकरता आई म्हटलेलं आहे असं नाही. परमात्मा हा सगळ्या जगाची काय आई आहे. सगळ्या जगाचं तो उपादान आहे. ज्याच्यापासून जी वस्तू होते ते त्याचे आई बाप असतात. पांडुरंगापासून या जगाची उत्पत्ती झाली असल्यामुळं पांडुरंग या जगाची आईही आहे आणि पांडुरंग या जगाचा बापही अशा प्रकारचा आहे. या कारणे मी पिता
महद्ब्रह्म हे माता अपत्य पंडसुता जगडंबर पिता हवस्य जगतो माता धाता पिता महा. जगाची तो आई आहे. जगाला उत्पन्न त्यांनी केलेलं असल्यामुळं स्वभावतः तो जगाची माता आहे. भक्तावर तो एवढं प्रेम करतो की आईही आपल्या मुलावर एवढं प्रेम करणार नाही, म्हणून गौणी वृत्तीनंही परमात्मा भक्ताची काय आहे? आई आहे, माता आहे. देवाला भक्त खूपच आवडतात, खूप आवडतात. आईलाही मूल आवडतं, पण आईला मूल आवडत असलं तरी आपल्यापेक्षा जास्त नाही आवडत. देवाला भक्त स्वतःपेक्षा जास्त आवडतो. नैवात्माच यथा भवान. उद्धवाला भगवान म्हणतात की माझा आत्मा सुद्धा मला तेवढा प्रिय नाही जेवढे तुम्ही अशा प्रकारचे भक्त प्रिय आहात. महाराज भक्ता करता भगवंतानी स्वतःच्या प्रतिज्ञा सुद्धा फेकून दिल्या, कमीपणा घेतला, वचन फिरवलं. वचनाला फिरणाऱ्याला आधम म्हणतात. भगवंताने आधमपणा स्वीकारला. वचना फिरती आधमजन. आणि चाक हातात घेतलं. त्यांनी जाहीर केलेलं होतं की बा मी युद्धामध्ये काही शस्त्र हातात घेणार नाही. यांनी प्रतिज्ञा केलेली हाणून पाडण्याकरता हा पहाट द्रौपदीला घेऊन तिथं गेला. मग आता ते पिता भीष्म होते महाराज. त्यांनी सांगितलं ठीक आहे, माझी प्रतिज्ञा पुरी होणार नसली तर तुझी प्रतिज्ञा मी पुरी नाही होऊ देणार. तुला हातात शस्त्र घ्यायलाच लावेल. महाराज भगवंताला शस्त्र हातात घ्यायला लावलं भीष्माचार्य. भगवंताने दिली आपली, तशी त्याने ती प्रतिज्ञा केलेलीच नव्हती. प्रतिज्ञा वेगळी, ठराव वेगळा. ठराव मोडण्याकरताच असतात. भगवंताने अधमपणा अंगावर घेतला पण भक्ताचं रक्षण केलं. भक्त खूपच देवाला आवडतात. काही करतो देव भक्ता करता, काहीही करतो. उंच नीच काही नेणे भगवंत आपुले ते थोरपण नारायण विसरला. सगळा मोठेपणा भक्ता करता मार फेकून देतो महाराज. काय नाही, गोरोबाकाने हात तोडले होते तर तिथली गाडगी घडण्याकरता स्वतः कुंभार झाला. म्हणजे ठीक आहे, गोरोबा काकांची व्यवस्था लावायची होती तर त्यावेळेसच्या राजाला नुसता यानं फोन केला असता. असं घरभरलं असतं ना ते राजाने. भगवंताचा फोन आल्यावर कोण नाही म्हणणार आहे. पण नाही, याला हाऊस जास्त. चोखोबाऱ्यांच्या पत्नीचं बाळंतपण केलं. एखाद्या हॉस्पिटलवाल्याला जर सांगितलं असतं त्यांना ॲम्ब्युलन्स पाठवले असते तिथं. स्वतः कर, प्रेमाचा भाग आहे ना महाराज. आई पोरग जर घरी आला तर शेजारणीकडून नाही स्वयंपाक करून घेत. म्हातारी झाली असली तरी स्वतः स्वयंपाकाला बसते. पोरग किती दिवसांनी आले म्हणते माझ्या हातचं करू घालायचं. स्वतः करण्यामध्ये विशेष आनंद असतो प्रेमी व्यक्ती करता. प्रेमातिशयामुळे ही गौणी वृत्तीनं तुकोबाराय पांडुरंगाला काय म्हणतात? आई म्हणतात. आई तुकोबाराय म्हणतात देवा आमची कृपाळू तू होसी माऊली. आमची माऊली तू होतोस, आमची आई आहेस तू, पण कृपाळू आई आहेस, निष्ठुर नाहीस. महाराज मातृत्वाला कलंक लावला अलीकडच्या स्त्रियाने. जी आई मुलाकरता स्वतःलाचा
जीव द्यायला तयार असते म्हणून जगामध्ये ख्याती आहे. त्याच माता पोराला जन्म द्यायच्या अगोदर गर्भातच नष्ट करू लागलेल्या आहेत. कलियुगाचा हा प्रताप म्हणावा की काय काय कळत नाहीये. मोठ्यांचं असं म्हणणं आहे की भ्रूण हत्येसारखं पाप दुसरं कोणतंच नाहीये. आज जगामध्ये जे उत्पात घडतायत, ज्या पापामुळे घडतायत, त्यात फार मोठा वाटा हा भ्रूण हत्येचा आहे. भ्रूण हत्या म्हणजेच गर्भपात. म्हणून तुकोबारायांना म्हणावं लागलं की नुसती माऊली नाही, कृपाळू माऊली. महाराज, अलीकडच्या स्त्रियांनी सर्पिणीला सुद्धा मागे टाकलं. कारण सर्पिणी आपल्या अपत्यांना मारते, पण जन्म दिल्यानंतर मारते, अगोदर नाही. या हडळे अशा निघाल्या, त्याला जन्मच म्हणजे बाहेरच येऊ देत नाही, जगातच नाही येऊ देत, आताच नष्ट करू लागलेले आहेत. त्याकरता तुकोबारायांना शब्द वापरावा लागला, कृपाळू. तू माऊली आहेस पण निष्ठुर माऊली नाहीयेस, सर्पाच्या जातीची माऊली नाहीयेस, तू कृपाळू अशा प्रकारची माऊली आहेस. अमुची कृपाळू तू होशी माऊली. महाराज, किती परमात्मा भक्ता करता कृपाळू आहे सांगू तुम्हाला. भक्ता करता तो स्वतःचा नाश करून घेतो. देवपणा नष्ट करतो. हा भक्त असतो म्हणून तो देव असतो. पण ज्या वेळेला एखाद्या भक्ताला मुक्त करायचं असतं देवाला, त्यावेळेला सद्गुरू बनतो आणि त्याला आत्मज्ञान देतो. आत्मज्ञानाने मूल अज्ञान निवृत्त होतं त्याचं, त्या भक्ताचं. मूल अज्ञान ही याची उपाधी आहे. अज्ञान, मूल अज्ञान माया आहे तोपर्यंतच हा काय आहे? देव आहे, ईश्वर आहे. उपाधी गेली, अज्ञान गेलं की याचा ईश्वरपणा गेला. त्या भक्ताकरता याचा ईश्वरपणा नाही राहत, हा संपतो, नष्ट होतो, मरतो. म्हणून तर तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, माझे लेखी देव मेला. स्वतः मरतो आपल्या भक्ताकरता, एवढा तो कृपाळू आहे. अमुची कृपाळू तो होसी माऊली. विठ्ठले साऊली शरणागता. हे विठ्ठले, हे माऊली, तुला शरण जे आलेले आहेत त्यांची तू साऊली आहेस. आमची तर माऊली आहेस आणि शरण आलेल्या प्रत्येकाची तू सावली आहेस. सावली म्हणजे छाया, सावली म्हणजे झाकण, सावली म्हणजे डोक्यावरचा आधार. आधार शरण आलेल्यांचा आधार आहे परमात्मा. वास्तवाने जो भगवंताला शरण गेला महाराज, त्याला कसलीच चिंता करायची गरज नाही. योगक्षेमम वहाम्यहम वहाम्यहम. एक वेळेला जरी तो म्हणला की देवा मी तुला शरण आलोय, बस संपलं. त्याचा सगळा भार हा डोक्यावर घेतो. काय त्या गजेंद्राने नुसतं एक फूल तोडलं आणि सच्च्या अंतकरणाने काय गेला? शरण गेला. कोण होईल तो? ब्रह्मांडाचा. कारण त्याचे सगळ्यांनी संबंध तोडलेले होते. त्याने सगळ्याचे नाही तोडले, पण सगळ्यांनी त्याचे तोडले. संबंध रहित झाला होता तो, म्हणून मग याच्याशी संबंध जोडले. आपले तोडतात सगळे, पण आपण नाही तोडीत सगळ्याचे संबंध. नाही तर लोक म्हणतात आता तुम्ही का नाही गेले ना पंढरपूरला, येऊच नका इकडं, काय लागत आहे तुम्ही तिथंच सांगा. ह्यो तिसऱ्या दिवशी तो पुन्हा घरी येतो, पाणी दिलं का ऊसाला? ह्यो नाही तोडीत ना संबंध सगळ्याचे.
महाराज नुसती हाक मारली कोण होईल तो ब्रह्मांड चाळक, तर भगवान इतक्या वेगाने त्या गजेंद्राजवळ आले. लक्ष्मी विचारित होती की अहो कुठं निघाले इतके घाईत? हत्तीकडे चाललो असं म्हणत असताना हे अक्षर तिथं लक्ष्मी जवळ उच्चारलं आणि ती म्हणेपर्यंत हत्ती गाठला. हा कहे लक्ष्मी, ती कहे गजराज. आल्याबरोबर चक्र सोडलं आणि त्या नकराचं थोबाडच फोडलं. ज्या तोंडाने याचा पाय पकडलेला होता त्याचं तोंड अशा प्रकारचं चिरलं, मुक्त केलं. नुसतं गेला नाही, लगेच विमानात त्याला बसवलं. देवाला जो शरण जातो त्या शरणागतावर परमात्मा आपल्या कृपेची सावली अशा प्रकारची राहतो, छाया धरतो. अमुची कृपाळू तू होशी माऊली, विठ्ठले सावली शरणागता. प्रेमपाना असतानी सदा सर्व काळ दृष्टी ही निर्मळ अमृताची. तो माऊलीच असल्यामुळं माऊलीचं स्तन बाळाला दूध पाजण्याकरता सतत तत्पर असत. अमुची तू माऊली आहेस म्हणून आमच्याकरता तुझ्या स्तनामध्ये सतत काय असतो? पाना सुटलेला असतो. पाना. गाईच्या काशेत दूध असलं तरी तिने काय करावं लागतो? पाना सोडावं लागतो. काही काही गाई असे विचित्र आहे महाराज. वासरू सोडलं की पानं सोडतात आणि वासरू ओढीस तोडलं की पानं सोडून घेतात. शेतकरी हुशार राहतात महाराज. मग वासरू एकीकडून लावतात आणि एकीकडून दूध काढत राहतात. वासराचं तोंडच जाऊ देत नसताना मध्ये इकडं पिळण्याचं काय करतात? कार्यक्रम करतात. तेव्हा तुझ्या स्तनामध्ये हा पाना सतत अशा प्रकारचा आलेला असतो. कोणत्या दुधाचा पाना? प्रेमरूपी दुधाचा पाना. आपल्या भक्तांना प्रेम देण्याकरता परमात्मा सतत तत्पर अशा प्रकारचा असतो. घ्या घ्या आता म्हणत असे पंढरीकाच्या भावार्था, गोकुळी होणे झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता. घ्या घ्या आता म्हणत असे. मला हे कळतच नाही काय या संतांचं देवाचं गौड बंगाल आहे. इकडं म्हणतात प्रेमपाना सदा सर्व काळ. घ्या घ्या आता म्हणत असे आणि तिकडं ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी मज भिक काही देवा प्रेम भातुके पाठवाई. काय भानगडे कोणास ठाऊक. जाऊ दे आता. सध्या तुकाराम महाराज म्हणतात सतत प्रेमाचा पाना असतो, तर आपण तरी काय तिकडं जायचं दुष्काळामध्ये? चांगला आहे, पाऊस भरपूर आहे. प्रेम पाना असताना सदा सर्व काळ. सदा म्हणजे सतत, सर्व काळ म्हणजे सदा म्हणजे सर्व काळ. पुन्हा काय सदा पान आहे तर पुन्हा सर्व काळ कसा? सर्व सदा शब्दाचा अर्थ काय? काही काही माणसाचं सदाशिव नाव असतं त्याला लोक सदाच म्हणते. ए सदा कुठे गेला रे? तो सदा इथं घ्यायचा का? मग सदा शब्दाचा अर्थ जर सतत आहे तर पुन्हा सर्व काळ अशा प्रकारचा शब्द घालून तुकोबारांनी द्विरुक्ती का बरं केले? तर याचं उत्तर असं आहे, खरं तर प्रेमामध्ये नियम कुठलेच माणसाला आठवत नाहीत. मनुष्य ज्या वेळेला प्रेमाने अभिभूत होतो, प्रेमामध्ये न्हायला जातो, त्यावेळेला मग त्याला ते बाकीचं एवढा कार्यकारण भाव व्यवहारातला लक्षात येत नाही. त्याच्याकडून सगळ्या बऱ्याच वेळेस चुका सुद्धा होऊ शकतात. तसं सांगतात की ज्या वेळेला भगवान विदुरांच्या घरी गेले, दुर्योधनाने निमंत्रण दिलं. दुर्योधनाला सांगितलं की दुर्योधना मी तुझ्याकडे जेवायला येणार नाही, मी विदुराचं निमंत्रण घेतलेलं आहे. हे विदुर काकाला कळालं की भगवान आपल्या घरी येणार आहेत. महाराज काय आनंद झाला असेल. विदुर काकाने कधी अपेक्षाही केलेली नव्हती, कारण आता एवढे मोठे मोठे वाडे सोडून आपल्याकडे कशाला येईल.
मग एकदम येणार आहे असं कळाल्यानंतर व्यवस्था तर व्यवस्थित व्हायला पाहिजे. सगळीच काय झाली, गडबड झाली. आल्या आल्या काहीतरी फलाहार द्यावा म्हणून विदुर काकाने केळी घरी आणून ठेवली. काकीला सांगितलं भगवान येतील, जर मी यायच्या अगोदर आले तर त्यांना ही केळी दे, मी आता सामान घेऊन येतो. गेले सामान आणायला. काय पुरणपोळी करायची होती का काय करायचं होतं कोणाच ठाऊक. मरोज तेवढ्यात भगवान आले. दारावर थाप मारली. काकी, काय आनंद झाला, काय आनंद झाला. तिच्या आतल्या प्रेमाला असा भरती आलेली आहे. धावतच गेली. कवाड उघडलेला आहे. या प्रभू, या प्रभू, या प्रभू, या. पाठ टाकला. महाराज पाठ देवाला बसवा नाही, ती पाठावर बसली. हे बाबा खाली बसलं खुशाल. सारवून काढलेलं नेटकं, अजून ते चांगलं वाळलं बी नव्हतं. देव येणार म्हणून सारवून काढलेलं ते सुकलंही नव्हतं. सुकलं नव्हतं म्हणून पाठ टाकायचं, घोंगडी टाकायचं. पाठ टाकला घोंगडी भरल म्हणून, पाठावर स्वतः बसली. हो खाली बसला. देवा, काकाने तुमच्याकरता केळी आणलेली आहेत, सोलून देऊ. हा द्या ना काकी, खूप भूक लागलेली आहे. म्हणून तो काकीनं केळं सोलायचे, टरफल याच्याकडे द्यायचं. यानं खुशाल एसटी स्टँडवरच्या शेळीसारखं. आता काय केलं, टरफल गेलं. टरफल खायचं, हिनं केळं खायचे, त्यानं टरफल खायचं. तेवढ्यात काका आले. काकाने पाहिलं की त्याला वाटलं, त्यांना माहित होतं काय की थोडीशी बोळी आहे. काकाने थोडासा जरा आवाज वाढला. काय करलाय, काय करू राहिले. काकाला पाहिलं, ती मध्ये निघून गेली. काकाने हाताला धरून देवाला, देवा काकी तुझी भोळी आहे. ती म्हणून काय झालं. मला खाली बसलो. मग याने पाहिलं, अरे मी खाली बसलो होतो का. काकाने पाटावर बसवलं आणि मग स्वतः जवळ बसलेले आहेत. केळे घेतलेले, सोलले आणि गाभा भगवंताला. भगवंताने खाल्ला. भगवान म्हणतात, काका काकी देत होती ती केळी संपली काय. कारण ती फारच गोड होती. काकीनं केळच याला दिलं नाही, टोरफल दिलं. आणि तरीही देवाला ते अतिशय काय लागत होतं, गोड लागत होतं. कारण देवाला प्रेम गोड लागतं. आणि तेही प्रेम जर देह भावाला विसरून अशा प्रकारचं वर आलेलं असेल, देह भावाला डुबवून ते वर आलेलं असेल, तर ते प्रेम अतिशय गोड असतं. काकाच्या ते अंतकरणात प्रेम नव्हतं असं नाही, पण देह भावा सहित ते प्रेम होतं. मान मर्यादेचा आठव त्या प्रेमामध्ये होता. या सगळ्यावर विजय नव्हता त्या प्रेमाने मिळवलेला. आणि मग असलं प्रेम देवाला तितकं नाही गोड लागत. म्हणून देव भावाला विसरून देवाची केलेली पूजा आणि मंत्राने केलेली पूजा याच्यात फरक पडतोच नाही. कस काय, त्याला प्रेमाची पूजा विशेष अशा प्रकारची आवडते. तर कशा करता मी हा दृष्टांत सांगितला की प्रेमामध्ये कुठलेच नियम सांभाळले जात नाहीत. सगळे नियम मोडून जातात. तुकोबाऱ्यांच्या अंतःकरणामध्ये आज भगवत विषयक प्रेमाचा अतिरेक झाला असल्यामुळं तुकोबाऱ्यांच्याकडून ही द्विरुक्ती झाली असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. पण तरीही शास्त्राच्या मर्यादेप्रमाणे द्विरुक्ती टाळण्याकरता सदा शब्दाचा अर्थ दुसरा घेतला म्हणजे संपला. काय असतं, आपण एखादा नियम केला की 2 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत या 2 तासामध्ये भगवत चिंतनाशिवाय दुसरं काही करायचं नाही, कोणाला बोलायचं नाही, बाहेर यायचं नाही. मग त्या 2 तासात अखंड सतत देवाचं चिंतन आहे. पण ते 2 तास संपले की मग संपलं. तसं सदा, तर त्या ठराविक कालामध्ये सदा, आणि सर्व काळ म्हणजे असं दररोजच पुन्हा. सदा, सर्व काळ, सतत, नित्य. सतत म्हणजे सदा आणि सर्व काळ म्हणजे नित्य. अशा प्रकारे तुकोबाराय सांगतात की प्रेमपाना स्तनी सदा सर्व काळ. प्रेमपाना स्तनामध्ये
माऊली तुझ्या सतत आणि सर्व काळे असतो आणि तुझी दृष्टी ही आमच्यावर कशी आहे? ती निर्मळ आहे, अमृताची दृष्टी आहे, निर्मळ अशा प्रकारची दृष्टी. आईची दृष्टी मुलाकडे पाहत असताना निर्मळ असते, अमृताची असते. देवाची दृष्टी आहे. देव कृपाळू आहे आणि कृपाळू म्हणजे कृपेनं युक्त असणाऱ्या व्यक्तीची जी दृष्टी असते ती दृष्टी हे कृपेचा ओलावा घेऊन बाहेर पडलेली आहे. अमृताची दृष्टी आहे. महाराज दृष्टीमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य विधायक कार्य करणारच असतं असं नाही. कधी कधी विघातक कार्य घडण्याची पण काहींना काय असते? दृष्टी असते. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये एक कथा येते. त्यांच्या कालामध्ये एक माणूस होता, त्याची नजरच अशी होती महाराज. तो जर आला त्याच्या पुढे एखादं लहान मूल दिसलं गोंडस अशा प्रकारचं, त्याने म्हणलं की पोरग किती गोड आहे हो, पोरग तापलंच समजायचं. नवीन घर बांधलेलं असेल आणि तो आला, वा सुंदर घर बांधलं म्हणलं का तडा गेलाच बिना भूकंपाचा. त्यानं एखाद्या वस्तूकडे पाहिलं का त्या नजरेत सामर्थ्य होतं, त्याला सुद्धा वाईट वाटायचं. विघातक नजर असते. म्हणून तर आपल्या धर्मशास्त्रामध्ये असं काही ठिकाणी की जेवण करत असताना, भजन करत असताना दुसऱ्याची दृष्ट लागण्याची काय असते? शक्यता असते. हा हा होईल पायरव दुर्जना न सांगावे, एकांती सेवावे नामा म्हणे. तर भोजन आणि भजन हे एकांत याच साठी वनांतरा जातो सांडोनिया घरा, माझे दिठावेल प्रेम. प्रेमानं जर आपण चिंतन करायला लागलो आणि एखाद्याने पाहिलं आणि त्याची जर नजर लागली तर आपल्या प्रेमाला दृष्ट लागेल. म्हणून ती दृष्ट लागू नये म्हणून कोणाही त्याच्याकडे पाहू नये, ऐकू नये. अशा एकांतात जाऊन प्रेमाने भगवंताचं भजन करावं. तिथं स्पीकर लावा, लोकांना ऐकणे करता एकांतात. कसं आपण काय करतोय शास्त्रात काय, मला तो काही घोळच कळा नाही गेला. हे कुठून वाट विचारली ना आपण करतोय, हे पारमार्थच होऊ लागलाय का? कारण पुण्य पाप हे तर एकमेव शास्त्रावर अवलंबून आहे ना. त्याचं प्रात्यक्षिक दुसरं काहीच नाही ना, त्याला पुरावा दुसरा काय आहे? आणि मग पुण्य शास्त्राने जसं सांगितलेलं तसं होत करत असेल तर पुण्य. तसं काहीच घडायला तयार नाही महाराज, सगळं विरोधातच चाललंय आपलं. ते राहिले एकीकडे, आपण चाललोय दुसरीकडे. पुन्हा तुकोबारायांना झाडू संतांचे मार्ग हे झाडण्याकरता यावं लागतं काय कोणास ठाऊक आहे. आडराणे भरले जग. अगदी बारीक असं नजरेनं जर बघितलं ना तर हे आपल्याला कबूलच करावं लागेल की तुकोबारायांनी जो भक्ती मार्ग दाखवलेला आहे मागते त्या भक्ती मार्गावरच नाही आपण. असं बाजूला गेल्यासारखा वाटायला लागलाय. तेव्हा दृष्टी, कुत्र्यानं वगैरे जेवण करत असताना पाहिलं, एखाद्या ज्या माणसाला एखादी वस्तू मिळत नाहीये ती आपण खात असून त्या माणसाने जर पाहिली तर लगेच त्याचा परिणाम होतो जेवणारावर. लगेच त्याला अपचन होईल. दृष्टी तशी चांगली पण दृष्टी असते. चांगल्याची दृष्टी चांगली असते. भगवान कृपाळू आहे, त्याची दृष्टी कृपामय आहे. त्याने नुसतं बघितलं की काम होतं. त्राहे मज कृपा दृष्टी पाहे. तो बरं म्हणतो तू काहीच करू नको, नुसतं माझ्याकडे पहा. पण असं पहा म्हणजे तुझ्या पाहण्यात लय फरक आहे. कसा पहा? कृपा दृष्टीनं पहा. महाराज ती मांजर असते ना, मांजर
ती पिल्लाला इकडून तिकडे घेऊन जाते. ती कुठं धरून घेऊन जाते? तोंडामध्ये करून घेऊन जाते. आणि उंदर जी धरते ती म्हणजे ज्या तोंडाने पिल्लाला धरते त्याच तोंडाने उंदरालाही धरते. पण तोंडात पिल्ल धरली की पिल्ल खुश असतात, उंदर धरली की उंदर खुश असतात. काय फरक आहे? नजरेत फरक आहे. पिल्लाकडे पाहत असतानाची नजर वेगळी आहे आणि उंदराकडे पाहत असतानाची. एखादी माऊली आहे, मुलालाही त्याच शरीरानं आलिंगन देते आणि पतीलाही त्याच शरीराने आलिंगन देते. भाव तोच आहे मनामध्ये? नाही. का? नजरेत फरक आहे. एकचिते तरुणांगी पिता पुत्रा ते आलिंगी. तेव्हा नजर, देवा तुझी नजर खूप चांगली आहे, निर्मळ आहे आणि अमृताची अशा प्रकारची नजर आहे. आणि ही नजर सर्व काळ आमच्यावर आहे. सदा तिकडं प्रेम पाण्यात घ्या, सर्व काळ इकडं नजरेत घेऊन टाका, डोक्याला ताण नाही. पुन्हा देवरुक्तीची कोणी शंका घेणार नाही. तुकोबार आहे भगवंताचं भक्त, वात्सल्य प्रकट करतायत. भुकतान दुःख वाटून दि शीन, अंतरीचा गुण जाणून, आमच्या अंतरातला भाव जाणून आमची भूक, आमची तहान, आमचं दुःख दूर करतेस. आणि हे दूर करत असताना तुला शीन वाटत नाही. महाराज आई मुलं करतो, सकाळपासून करत असते, जीवत सुद्धा नाही महाराज 2-2, 3-3 वाजेपर्यंत. आणि एवढं करूनही तिला असं नाही वाटत की मी किती यांच्या करता करते. दुसऱ्याचं एवढं केलं, नुसते कप चहा करून दिला. आमच्या घरी कोणीच नाही, पाहुणे आलेले, जरा चहा करून देता का? तर तिला वाटतं की किती यांच्या करता मी केले. माणसं 2-5 दिवस राहतात इकडं, तर त्यांना वाटतं किती देवा करता आपण करतो, अख्खा जन्म राहतो घरी. तरी म्हणतो काही केलं नाही हो, मला खूप करायचं होतं पण ते जमलंच नाही. याचं करायचं अजून तसंच राहिलेलं राहतं. पार याच्या काड्या झालेल्या असतात शरीराच्या. तरीही प्रेम, तर तुझं असं प्रेम आहे की आमचं सगळं दूर करण्यामध्ये तुला कसल्याही प्रकारचं शीन वाटत नाही. अंतरीचा गुण जाण, अशा तृष्णा माया चिंता दवडी दुरी, अशा तृष्णा माया चिंता या आमच्या ठिकाणच्या तू दूर अशा प्रकारचा घालवून देतोस. आणि ठाव आम्हा करी, आमच्यामध्ये असं मोकळं ठिकाण करतोस तुला खेळायला, किंवा आम्हाला खेळायला मोकळं ठिकाण अशा प्रकारचं करतोस. तो का म्हणे लावी संताचा सांगात, तेथे नपवे आत कळीकाळाचा. आम्हाला संतांच्या संगतीमध्ये नेऊन बसवतोस की ज्या संतांच्या संगतीमध्ये काळाचा हात पोचत नाही. प्रेमपानास्तनी सदा सर्व काळ, दृष्टी हे निर्मळ पाल्याचं. पुंडली गवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. पुंडली गवरला